सगळा नाश्ता वगैरे झाला. मग माझ्या लक्षात आलं की रेकॉर्डिंग करायची आहे आपल्याला. आजचं दिनचर्या दाखवायचं आहे म्हणून मी रेकॉर्ड करायला घेतलं. डमरूला मी टी व्ही दाखवत होते कारण की तो रडत होता. तर त्याला टी व्ही दाखवताच तो झोपला, म्हणजे माझ्या खांद्यावरच झोपवून घेतलं आंघोळ न घालताच. मग त्याला मी झोपवलं. उमेश गेलेला बँकेत. थोडंसं आमचा फ्रॉड झालेला आहे तर त्याच्यासाठी बँकेच्या चक्रा मारलेल्या, पोलीस स्टेशनला पण गेलेला, बट त्याने ते काही रेकॉर्ड केलेलं नाही. त्यानंतर इकडे मी भांडे वगैरे घासले. मग आज म्हटलेलं काहीतरी स्पेशल बनवावा. तर कालच मी बनवलेलं ॲक्च्युली मटण खरडा, तर म्हटलं आज चिकन खरडा बनवावा. उमेश बोललेला माझ्यासाठी बनव, कारण की कालचं खूप छान झालेलं म्हणून. मग आज मी परत बनवलेली ती रेसिपी आणि ती पण खूप छान झालेली. पूर्ण रेसिपी जर पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर उमेश गेलेला कामाला. 4ची ड्युटी होती त्याची. मग त्यांचे कामं चालू होते. काहीतरी वॉशिंगचं काम चालू होतं. गाडी वॉश करत होते. त्यांचे सहाय्यक त्यांना बघत होते. त्यांचं काय ना काय हसी मजाक चालूच असतं. आणि उमेश नेहमी त्याच्या कामावर प्रँक करत राहतो. कोणा ना कोणावर काय ना काय त्याचे प्रँक चालूच असतात. मग इकडे घरी मोबाईल बघता बघता डमरूला दूध पाजता मला पण झोप लागलेली. तर डायरेक्ट 7 वाजता उठलेलो आम्ही. मग परत चहा वगैरे पिलो. संध्याकाळची जेवणं वगैरे केली. उमेश पण 12 वाजता घरी आलेला. 12 वाजता त्याची सुट्टी झालेली. CNG गॅस भरला त्याने. आणि मग येताना मस्त केसरवाली कुल्फी घेऊन आलेला. तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.